जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निघृण खून झाल्याच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश आढवळे, लिंबाणे शंकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रकरणाचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवून 30 दिवसात आरोपपत्र दाखल करावं व पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली। अनेक प्रकरणांमध्ये केवळ घोषणा होतात पण खटले वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात। या प्रकरणात तरी ठोस व तातडीची कारवाई व्हावी अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। याच वेळी न्याय मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीस यंत्रणेचाही निषेध करण्यात आला। आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्रताई पवार यांना निवेदन पाठवण्यात आले। या आंदोलनात प्राचार्य डी.जी. तांदळे, लेक लाडके अभियानाचे बाजीराव ढाकणे, शेख युनुस, रामनाथ खोड, मुबीन शेख, सय्यद सादेक, रामधन जमाले, डॉक्टर संजय तांदळे, किष्किंधा पांचाळ, मुस्ताक शेख आदींचा सहभाग होता। नसरापूर तालुका भोर येथील निष्पाप चिमुकलीवर झालेला अमानुष अत्याचार आणि त्यानंतर झालेला निघृण खून ही घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे। या घटनेबद्दल मनात तीव्र संताप, वेदना आणि असहाय्यता निर्माण झाली आहे। अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तींमुळे समाजातील मानवतेलाच काळीमा फासला जात आहे। या निर्दयी कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। अशा प्रकारच्या घृणास्पद गुन्ह्यांना कुठल्याही परिस्थितीत माफी मिळता कामा नये। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी हीच संपूर्ण समाजाची मागणी आहे। यामुळेच भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसेल आणि निरपराध मुलींच्या सुरक्षिततेबाबत समाजात ठोस संदेश जाईल। प्रशासनाने या प्रकरणात कोणतीही ढिलाई न करता जलद गतीने न्याय देण्याची जबाबदारी पार पाडावी। पीडित कुटुंबाला न्याय मिळावा हीच आमची ठाम भूमिका आहे। सत्यमुख प्रतिनिधी अक्षय ढाकणे, बीड जिल्हा बीड। झालीच पाहिजे। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणात नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। निष्क्रिय दंडाची शिक्षा झालीच पाहिजे। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। नराधमाला पाहिजे। निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। निष्क्रिय गृहमंत्र्यांनी फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। निष्क्रिय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। निष्क्रिय नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।